बिकॉज ह्या चॅनलवरती हा माझा पहिला लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ आहे. सो आपल्या दोघांना पण वेलकम करते आहे. बट तुम्ही जर या चॅनलवर फर्स्ट टाइम मध्ये असाल आणि मला ओळखत नसाल तर हाय, माझं नाव आहे मृण्मयी. मी एक सिव्हिल इंजिनियर आणि ब्युटी कॉन्टेंट क्रिएटर आहे. सो हे माझं सेकंड चॅनल आहे. माझं एक ऑलरेडी ब्युटी चॅनल आहे जे असं दिसतं, ज्याच्यावरती मी ब्युटी रिलेटेड आणि पर्सनॅलिटीशी रिलेटेड व्हिडिओज टाकत असते. बट हे चॅनल टोटली व्लॉग साठी आहे, जे मी लास्ट इयर ओपन केलं होतं आणि मी ह्याच्यावरती मोस्टली मिनी व्लॉग्स टाकायची. बट आता मी डिसाईड केलं की मी याच्यावरती लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज, लॉंग व्लॉग सुद्धा टाकायला पाहिजे, बिकॉज अपॅरेंटली ते जास्त रिलेटेबल आणि एंगेजिंग असतात. सो आणि त्यांनी चांगला बेस बनतो, म्हणजे चांगलं कनेक्शन होतं ऑडियन्स सोबत. सो दॅट्स वॉट आय थिंक की मी करायला पाहिजे. तर म्हणून मग मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक संडे व्लॉग. जसं मी सांगितले, मी एक सिव्हिल इंजिनियर पण आहे, म्हणजे मी एक 9 to 5 जॉब सुद्धा करते आणि कॉन्टेंट क्रिएशन पण करते. दोन्ही माझे फुल टाइम जॉब्स आहेत, कुठलंच पार्ट टाइम नाही आहे. त्याच्यामुळे मला इक्वल टाइम द्यावा लागतो दोघांना पण. म्हणून लोकांसाठी वीकेंड आणि संडे वगैरे हे खूप चिल आणि रिलॅक्सिंग डेज असतात. माझ्यासाठी ते जास्त कामावाले आणि जास्त गडबडीवाले दिवस असतात. त्याच्यामुळे आय थॉट की मी हे ब्लॉग करायला पाहिजे, तुम्हाला दाखवायला पाहिजे की काय स्ट्रगल्स असतात 2 जॉब करणाऱ्या व्यक्तींचे. तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप सगळे कामं आहेत आज. मी मस्त आंघोळ वगैरे करून रेडी झालेली आहे आणि आता आपण एक एक करून ते सगळे काम करणार आहोत. सो आय गेस विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट जस्ट गेट स्टार्ट. आय थिंक मी तुम्हाला सांगितलं नाही, माझ्या त्या चॅनलवरती पण सबस्क्राईब करा, कारण त्याच्यावरती मी खूप वेगळे वेगळे आणखीन नवीन नवीन व्हिडिओज घेऊन यायचा विचार करते आणि ऑलरेडी खूप चांगले चांगले व्हिडिओज मी टाकलेले आहेत. सो तुम्ही नक्की जाऊन तिथे बघू शकता. सो आजचा प्लॅन असा आहे की मला एक युट्यूब व्हिडिओ शूट करायचा आहे, जो आत्ताच मी करणार आहे, म्हणून मी स्किन केअर वगैरे काहीच केलेलं नाहीये, त्याच्यात करायचं आहे. सेकंडली आपल्याला पूर्ण वीकचे रील्स आणि शॉर्ट कंटेंट शूट करायचे आहेत. काल सॅटर्डे होता, जो मी वाया घालवला. वाया नाही, हे मला असं निगेटिव्ह सेल्फ टॉक करणं, म्हणजे स्वतःसाठी वेळ घालवणं इज नॉट वाया घालवणं, हे मला बंद करावं लागेल. मी रिलॅक्स केलं, जे गरज होती माझ्या शरीराला. तर मी मस्त झोपली, टाइमपास केला, हे सगळं केलं काल. आणि आजपासून माझा वीक सुरू पण झालेला आहे. लोकांचा उद्यापासून सुरू होणार, माझा आजच झालेला आहे. तर येस, आज मला मंडे आहे, नाही आजपासूनच माझा मंडे आहे. सो जसं मी सांगितलं, मला म्हणजे ऑफिस पण असतं, त्याच्यामुळे रोज रोज शूट करायला जमत नाही. त्याच्यामुळे मग मला एक दिवस पकडून बल्क मध्ये कॉन्टेंट शूट करावं लागतं, जो दिवस आहे आजचा. तर आपल्याला 4-5 रील्स, त्याच्यानंतर एक व्हिडिओ युट्यूबचा आणि एक हा व्हिडिओ, असे व्हिडिओज आपल्याला शूट करायचे आहे. प्लस जे तुम्ही बघत आहात, हा आहे माझा स्टुडिओ. हे माझं घर नाही आहे, घरच आहे, बट माझं, मी जी फॅमिली सोबत राहते ते दुसरं घर आहे, जे याच बिल्डिंग मध्ये आहे. बट हे मी एक रेंटेड अपार्टमेंट केलेलं आहे, अपार्टमेंट रेंट केलेलं आहे, जिथे माझा स्टुडिओ आहे. इथे माझं ऑफिस असतं, माझं कॉन्टेंट क्रिएशनचं काम चालतं. BHK आहे, याच्याबद्दल म्हणजे एम्प्टी हाऊस टूर वगैरे हे सगळं दिलेलं आहे मी त्या चॅनलवरती. आणि लवकरच या स्टुडिओचा पूर्ण जे स्टुडिओ टूर आहे, पूर्ण जे मी सेटअप केलेला आहे, तो पण येणार आहे. सो तुम्ही तर नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे, बिकॉज ऑफकोर्स तो तिथे येणार, बट त्याची प्रोसेस इथे दाखवणार. युट्यूबसाठी व्हिडिओ शूट करायचा आणि मी प्लॅन करते की मी इथे हेच बॅकग्राऊंड ठेवून व्हिडिओ करायला पाहिजे, कारण की व्यवस्थित आहे हे बॅकग्राऊंड. चांगली डेप्थ मिळते तर हे पण होतं. बट मला कळत नाही मी लाईट लावू की नको. हाय, हे माझी अवस्था, विचित्र अवस्था इग्नोर करा. मी हे शूट केलं, मेकअप केलं आणि मग मी केस करत होती, तेवढ्यात माझं दार वाजलं आणि मला एक पार्सल आलं. कॉर्नर वडापाव मधून नाही आहे, हे घरून आलं आहे. याच बिल्डिंगमध्ये राहतात, जसं मी म्हटलं मी इथेच राहते. सो मम्मीनी लंच पाठवलं आहे माझ्यासाठी. फायदे, घरून काम करण्याचे फायदे. ऑफकोर्स जेवण आलं आहे तर मी सगळं काही सोडून पहिले जेवण करणार, कारण मला खूप भूक लागलेली आहे भयानक सारखी. बाई, हे किती अजीब दिसतं आहे. बघा, माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला हे असंच बघायला मिळणार आहे, रॉ, रिअल, नॅचरल आणि असं विचित्र, वियर्ड. इथे मी सगळं पसारा मांडून दिला होता, कारण की मी शूट करत होती. आता ते सगळं पहिले मला उचलायचं आहे आणि मग नंतर जेवण करणार. मी खाते आणि नंतर आपण बोलूया, कारण मला बोलणं होत नाही, इतकी मला भूक लागलेली आहे. मी आज सुंदर समर मेकअप लुक शूट केला, जेवण वगैरे केलं आणि माझं जेव्हा म्हणजे स्टेप्स दाखवले आणि जेव्हा माझं फायनल लुक जो आहे तो दाखवायचा होता, तेव्हा लाईट गेली.
एकच दिवस आहे माझ्याकडे ऑलरेडी 3:30 नाही 4 वाजले आहेत आणि मग माझ्याकडे UPS आहे. सो त्याच्यावरून पण चालतं काम थोडंसं, म्हणजे की कमी पॉवरवालं जे आहे ते होतं. पण त्याच्यावरून हा लाईटसुद्धा नाही लागत आहे, कारण त्याच्यात पण हे नाही आहे, बॅटरी नाही आहे. सो आता मला असंच बसावं लागणार आहे, कारण की माझ्या फोनमध्ये चार्जिंगसुद्धा नाही आहे आणि मला फोन पण बघता येत नाही. त्याच्यानंतर वायफाय नाही आहे, टाइमपास करता येणार नाही. हे टॉप काढून मी आराम केला असता कपडे काढून, बट मला फायनल लुक जो आहे तो शूट करायचा असतो, तर मी ते पण नाही करू शकत. मला कळत नाही आहे मी काय करू, त्याच्यामुळे म्हटलं व्लॉगच करून टाकावं. ऑल्सो मी ना रिसेंटली पुण्याला गेली होती आणि तिथनं मी पिअर्सिंग केली, इयर पिअर्सिंग्स. सो ऑलरेडी माझे हे आणि हे होते आणि प्लस मी ही बुगडीची केली एक, बिकॉज मला मराठी लुक्स करायला आवडतात आणि मला बुगडी खूप आवडते आणि आता मी ती घालू शकणार. ही हील होते आहे, बट इथे मी एक हिलिक्स जी असते ती पण पिअर्सिंग केली ही, आणि इतकी सुंदर दिसते बघा. इतकं सुंदर इयरिंग आहे. याच्यात जर तुम्हाला कचरा दिसत असेल तर तो कचरा नाही आहे. तर त्याच्यामध्ये थोडं मला कळत नाही आहे, ते हील झालं होतं ऑलमोस्ट याच्यासारखंच, बट त्याला रात्री झोपताना काय धक्का लागला काय माहिती नाही. ते इतकं जास्त दुखत आहे मला, जसं असं वाटतं की ते आत्ताच पिअर्सिंग करून आलेले आहे मी आणि एवढं दुखत आहे. बघा हा माझा जो कान आहे तो एकदम, त्याचा कलर बघा एकदम नॉर्मल आहे आणि हा एवढा भाग इतका रेड झाला आहे आणि केससुद्धा असे मला मागे असे टक करता येत आहेत, इतका त्याचा त्रास होतो आहे. सो त्याच्यामुळे मी त्याला क्रीम लावला आहे. आणि माझी मम्मी असं बोलत होती की ते ना स्वेलिंग होतं आहे तिथे आणि त्याच्यामुळे ते आणखीन टाईट होतं आहे, तर ते आपल्याला थोडंसं लूज करावं लागेल. बट केसांचा सुद्धा धक्का लागू शकत नाही आहे, मी त्याला लूज कशी करू. मी खूपच जास्त हिंमत करून करायचं ट्राय करत आहे, बट नाही होत आहे माझ्याकडून. खूप जास्त पेन होत आहे, मला कळत नाही आहे काय करू. तर दिवस काय एवढा चांगला नाही आहे, बट असे पण दिवस व्लॉग करायला पाहिजे. सगळे काय हॅपी दिवस व्लॉग करायचे नसतात, असे पण दिवस व्लॉग करायचे असतात. सो येस, बघूया आता. आता मला असं वाटतं थोडासा आरामच करून घ्यावं, कारण की कायच करणार आहे दुसरं, बरोबर ना. आराम करू चला. एक मिनिट, काय आहे, तुम्ही कुठे गायब झाले होते? माझी झोप झाली, लाईट आली, मी आणखीन 2 व्हिडिओज पण शूट केले आणि तुम्ही गायब. एनिवे, बरं, जसं मी सांगितलं माझे झाले आहेत शूट्स आणि मेकअप तसंच आहे, मी चेंज केलाय कारण की मला हा पसारा आवरायचा आहे. सो पटकन पसारा आवरते पटकन पसारा आवरते आणि मग वर जाऊन चहा पिते, बिकॉज चहाची खूप गरज आहे सध्या. झोप खूप येते. सो येस, लेट्स गो. आणि हा माझा कान जो आहे ना, पिअर्सिंग मला बिलकुल काहीच सुचू देत नाही आहे. इतका त्रास होतोय कंटिन्यू. बघूया त्याचं काहीतरी करूया आपण, पण पहिले तर साफसफाई करायला पाहिजे. हाय, मी चहा वगैरे पिऊन आली आणि मी तुम्हाला वेगळ्या कपड्यांमध्ये दिसते कारण मी बाहेर गेली होती, जे मी ब्लॉग केलं नाही कारण नॉर्मल सामान घ्यायला गेली होती. कारण आज स्पगेटी खायचा प्लॅन बनलेला आहे माझा आणि पिऊचा. पिऊ इज माय छोटी बहीण, तर तिचा आणि माझा स्पगेटी खायचा प्लॅन बनलाय आणि त्याच्यासाठी थोडंसं सामान आणायचं होतं, चीज वगैरे. तर तेच आणायला गेली होती आणि त्याच्यात ब्लॉग करायला मला असं वाटलं नाही, पटकन जाऊन पटकन घेऊन आलो. बट आता मी आलेली आहे, मस्त चेंज करते आणि थोडंसं संडे स्किन केअर करूया. मला आवडतं असं संडेला थोडं रिच्युअल सारखं वाटतं, थोडं संडेच्या म्हणजे रात्री असं थोडं स्किन केअर करायला आणि चांगलं आवडीचं फूड खायला. तर तेच आता आपण करणार आहोत. बाय द वे, ही जी कुर्ती आहे ना, ही मला खूप आवडलेली आहे. इथनं मला ते असं थोडंसं कॉर्सेट सारखं त्यांनी दिलेलं आहे आणि ते थोडं सिंच होतं, बट त्यांनी ना वरती दिलं, थोडं खाली पाहिजे होतं म्हणजे असं झालं असतं. पण ठीक आहे, तरी पण मला आवडली आहे ही कुर्ती. दुपारी जे मेकअप केलं ते अजूनही आहे, तर ते रिमूव्ह करायचं आहे आणि मग थोडं स्किन केअर करूया. सो येस, हेच तुम्हाला दाखवते आणि मग काही नाही, उद्यासाठी थोडं प्लॅन करायचं आहे कारण मंडे न्यू वीक आणि मला उद्यापासून जिमला जायचं आहे. बाय द वे, याच्यानंतरचे ब्लॉग्स मी पूर्ण वीकली ब्लॉग्स करणार आहे, म्हणजे पूर्ण मंडे टू फ्रायडे किंवा सॅटर्डे पण मी ब्लॉग करेन आणि एव्हरी संडे मग तुम्हाला ब्लॉग बघायला मिळेल. असं माझा शेड्यूल आहे, बट बघूया कसं होतंय कसं नाही. आता तरी थोडंसं स्किन केअर करूया. लेट्स गो. मी मगाशी हे थोडं सेटअप चेंज केलं. इथे माझ्या चेअर्स आणल्या आणि इथे सोफा, ह्याला मला थोडं काहीतरी वेगळं करायचं आहे, म्हणजे कलर वगैरे किंवा त्याचे जे कवर्स आहेत ते चेंज करायचे आहे. बट सध्या मला हे असं चांगलं वाटतंय. आणि इथे हे खाली आहे, सो इथे मला हा जो तुम्हाला मिरर दिसतोय तो ठेवायचा आहे. खूप काम बाकी आहे, आज माझं झालं नाही कारण दुपारी लाईट गेली होती, तर माझं तिथे टाइम वेस्ट झाला आणि मग ते नाही झालं. बट ठीक आहे, आपण हळूहळू करूया.
मस्कारा यार, कितीही तोंड धुतलं ना तरी मस्कारा तर तो राहतोच. एनिवे, तर फेस वॉश वगैरे केला, हा फेस मास्क लावते. कारण ना मी हा मास्क लावत राहते. याचं रिझन, तसा एक्सफोलिएट करतो मास्क आणि वीकमधून एखाद्या वेळेस लावायला चालतं आणि मला हा आवडतो सुद्धा. सो थोडंसं ग्लो पण येतो याने. आणि मी कुठलंच काहीच ब्रश वगैरे यूज करणार नाही कारण की वेळ होता, मला भूक लागते. सो पटकन हा मास्क अप्लाय करते. डिनर बनवूया आणि खाऊया आणि मजा करूया. टेस्ट करूया कसं झाला तर. चल पिऊ. तसं आम्ही सॉस टेस्ट करून बघितलाय, पण तरी मम्मी करणार आहे टेस्ट. किती पण इटालियन खाल्लं तरीही भारतीय संस्कृती वापरून खाली बसून खात आहे. थोडं स्वीट लागत आहे का? गोड लागत आहे. कारण की ते अनियन कॅरेमलाइज झाले आहे. थोडे कॅरेमलाइज्ड अनियन वाला बनवलाय. तो तसाच असतो. ब्रेड सोबत सॉस खा. मस्त. सुका गेला आफ्टर एकच टेस्ट खाणार होती पण आणखी खाल्ला.